कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत, मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा। एक मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कोणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? म्हण आहे, चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे। याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार। चादर फटे इसलिए खैरात बटी अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा पवार यांच्या बजेटवर जयंत पाटील यांनी केलं होतं। त्यासोबतच विधानसभेला युतीचा पराभव होणार आहे आणि त्यामुळं हे बजेटमधून प्रलोभन देण्यात येत आहे महाराष्ट्रातील जनतेला, अशा प्रकारचा आरोप देखील जयंत पाटील यांनी अजितदादांच्या बजेटवर केला होता। त्यावर जयंत पाटील यांच्यावर अजित पवार जोरदार भडकलेले आपल्याला बघायला मिळाले। यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त 3 महिन्यासाठी आहे, कारण 2.5-3 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे 2-2.5 महिनेच आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील, असा भाव याच्यात आहे। आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट, म्हणून मी वारंवार सांगतोय हे बजेट फक्त 2-2.5 महिन्याचं आहे। हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे, ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं व्यवस्थितपणानं करू। एक मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कोणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार। आता फक्त अर्धा टक्काच फरक होता आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सांगण्यात आलं। अशा प्रकारे अजितदादा पवार यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं। या अधिवेशनातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक राडा, प्रत्येक खडाजंगी आणि प्रत्येक जुगलबंदी पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।